नमस्कार. आय-सी-आय चित्रपट महोत्सवात सिनेसंवादमध्ये आपले स्वागत आहे. 15 चित्रपट, 17 लघुपट, पार्श्वगायक, लेखक, संकलक अशी बरीच मोठी कारकीर्द असणारे सुनील सुक्तनकर आज आपल्याबरोबर आहेत. याचबरोबर सुनील सुक्तनकर हे सामाजिक चळवळींचे खंदे कार्यकर्ते आणि पाठीराखे म्हणून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आपण आता थेट त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार सर. नमस्कार. कराड ते पुणे, एफ-टी-आय, अनुत्तर आणि दोघी हा प्रवास कसा झाला? म्हणजे काही टप्पे, खाचखळगे असे काही त्याच्यामध्ये आहेत का? हं. अ, खरं आहे कराडपासून या सगळ्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. माझं जन्मगाव आणि वयाच्या 5वी पर्यंत मी तिकडे राहिलो आणि लहानपणापासून मला नाटकात काम करण्याची भयंकर आवड होती आणि ती जोपासण्याचं वातावरणही कराडमध्ये होतं. त्यामुळे मी अक्षरशः वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षीच पहिल्यांदा रंगमंचावरती उभा राहिलो आणि अभिनय ही गोष्ट मनापासून आवडायलाच लागली. मग 5वी मध्ये पुण्यात आलो आणि थोडंसं छोट्या गावातनं आल्यानंतर थोडं बुजल्यासारखं झालं होतं. कारण इकडची अशी पुण्यातली थोडी जास्त स्मार्ट वाटणारी मुलं होती आणि तिकडचा मी एवढा नाटकामध्ये काम करणारा, बक्षिसं मिळवणारा मुलगा होतो. तर आता इथे मी कसा घुसणार असा एक प्रश्न पडला होता. पण हळू काहीतरी शालेय नाट्यस्पर्धा वगैरे सुरू झाल्या. एक जागर नावाची नाट्यसंस्था होती. त्यांचे काहीतरी स्पर्धा व्हायच्या. मुलांनी त्यांची त्यांची नाटकं बसवायची वगैरे असं सुरू झालं. तर त्याच्यात मी भाग घ्यायला लागल्यानंतर एकदम मॉडर्न हायस्कूल ही जी माझी पुण्यातली शाळा होती, त्यांनाही एकदम जाणवलं, की अरे हा मुलगा नाटकात कामं करतो. आणि मग मी जवळ-जवळ 7-8 म्हणजे 7वी, 8वी, 9वी वगैरेचा जो सगळा काळ होता, त्याच्यामध्ये प्रचंड नाटकांमध्ये बक्षिसं वगैरे मिळवली. त्यामुळे तेव्हापासून एक ठरलं होतं, की अ, आमच्याकडे कसं सगळेच इंजिनिअर्सची एक परंपरा आहे. त्यामुळे मी पण उत्तम मार्क मिळवायचे आणि इंजिनिअर व्हायचं असं एक अलिखित होतं. पण घरच्यांचा असा आग्रह नव्हता आणि त्यांचं प्रोत्साहन होतं या सगळ्या गोष्टीला. आणि त्यामुळे मग मी एक ठरवलं, की एक काहीतरी असं कॉलेज मिळवूया, की जिथे नाटक करायला भरपूर वेळ मिळेल. म्हणून मी बी-एम-सी-सीमध्ये ॲडमिशन घेतली. कारण कॉमर्स कॉलेज खूपच थोडा वेळ असतं आणि भरपूर वेळ नाटक करता येतं म्हणून. आणि तिथे जेव्हा ही सगळी नाटकं आणि हे सगळं चाललेलं होतं माझं, तेव्हा सुमित्रा भावेंच्या संपर्कात मी आलो. त्यांची मुलगी सती आणि मी आणि आमचा काही मंडळींचा नाटकाचा ग्रुप होता आणि तेव्हा सामाजिक संस्था किंवा एक अभ्यास प्रकल्प म्हणता येईल स्त्रीवाणी या संस्थेतर्फे सुमित्राताईंचा चालू होता आणि तो दलित स्त्रियांच्या आत्मकथनांबद्दल होता आणि त्याचे जे निष्कर्ष आहेत ते मांडण्यासाठी आपण लघुपट बनवूया असं पहिल्यांदा त्यांच्या मनात आलं. म्हणजे हे जे चित्रपट माध्यम आहे ते मांडूया वापरूया असं मनात आलं आणि आम्ही सगळी नाटक वेडी पोरं त्यांच्या मदतीला होतो. त्यामुळे मी एफ-टी-आयला जाण्यापूर्वीच चित्रपट दिग्दर्शनाला एक प्रकारे सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही सुमित्रा त्यांच्याबरोबर. तेव्हा मी अगदी 17-18 वर्षांचा होतो. मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग एफ-टी-आयला गेलो आणि तिथे मग 3 वर्ष जेव्हा दिग्दर्शनाचा अभ्यास केला, तेव्हा या माध्यमाची आणखीनच मोठी ताकद लक्षात आली. जी पहिल्या आमच्या बाह्य लघुपटाच्याच वेळेला लक्षात आली होती आणि त्या बाई चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये 16 एम-एम प्रोजेक्टर स्वतःच्या हाताने चालवून असं आम्ही ते दाखवायचो. तर ती नशा खूप होती आणि असं लक्षात आलं, की हे पाहिल्यानंतर या सगळ्या समोर बसलेल्या आया-बाया ज्या आहेत, त्या स्वतःच्या आयुष्याविषयी बोलायला लागतात, विचार करायला लागतात. तर हे माध्यम यांच्यासाठी वापरलं पाहिजे, हे आमच्या मनात पक्कं झालं. त्यामुळे मी 3 वर्षाचा अभ्यासक्रम करून परत सुमित्राताईंबरोबर काम करायला लागलो आणि तिथून काम करत राहिलो. मला वाटतं दोघी हा पहिला फुल लेंथचा चित्रपट. बरोबर, बरोबर. तर तेव्हापासून आत्तापर्यंत वेलकम होमपर्यंत मला हं. मला असं वाटतं, की वेलकम होम बरोबर ना? तर बरोबर, बरोबर. हो, शेवटचा. हो. तर ह्या सगळ्यामध्ये असं वाटतं, की नाटकाची बस सुटली मध्ये, असं वाटतं का? हो, वाटतं ना. म्हणजे हे ह्या माध्यमाच्याही मी प्रेमात पडलो स्वतंत्रपणे आणि दिग्दर्शक म्हणून काम करत राहिलो. पण मधून-मधून मला त्या अभिनयाची आठवण येते. म्हणजे नाटकाची म्हणण्यापेक्षा ना अभिनयाची गाडी हे सुटल्यासारखी. म्हणजे मध्ये म्हणजे एक केला जी थोडी-थोडी केली. शिवचरित्र. म्हणजे आत्ता मी जवळ-जवळ आमचा सहकारी आलोक राजवाडे जेव्हा म्हणाला, "शिवचरित्र आणि एक हे एक नाटक आपण करूया" म्हणून आणि त्यातल्या शिवचरित्रकार, इतिहासकाराची भूमिका मला त्यांनी विचारली. वाह! तर तेव्हा मी जवळ-जवळ 28-29 वर्षांनंतर परत रंगमंचावरती पाऊल टाकलं. पण मजा आली खूपच आणि आमच्या काही चित्रपटांमध्ये मी काम करत राहिलो. कदाचित अजूनही करेन, बघूया. अ, तुमचे चित्रपट आणि लघुपट पाहिले तर काही गोष्टी म्हणजे असे सरळ अगदी दिसतात, की कोणता ना कुठला सामाजिक मुद्दा तुम्ही थेटपणे मांडलेला आहे. हं. तर तुम्ही पहिल्यापासून असंच करायचं ठरवलं होतं? ती फार मजेशीर होतं. म्हणजे सुमित्राताईंनी हे पहिल्यापासूनच ठरवलं होतं. कारण त्यासाठीच त्या या माध्यमात आल्या होत्या.
आणि माझ्या बाबतीत असं झालं, की फिल्म इन्स्टिट्यूटमधून मी दिग्दर्शनाचा कोर्स केला आणि तिथे जागतिक सिनेमा पाहिल्यानंतर मला असं वाटलं, की फक्त सामाजिक आशयाचाच चित्रपट असला पाहिजे असं काही नाही. इतके प्रचंड प्रकार आहेत आणि तेव्हा मी थोडासा गोंधळलो होतो सुरुवातीला बाहेर पडल्यानंतर आणि मला असं वाटलं, की आपण विविध प्रकारचे चित्रपट बनवायला पाहिजेत. आणि नंतर मला लक्षात आलं, की हे जे सगळे कप्पे आहेत किंवा ही लेबल्स आहेत, ही समीक्षकांनी किंवा आपापल्या सोयीसाठी पाडलेले ते तुकडे आहेत. मुळात आपल्याला चांगला चित्रपट करायचा आहे आणि त्यात विशेषतः ज्या पद्धतीचे सामाजिक आशयाचे चित्रपट करावेत असं सुमित्राताईंना वाटत होतं, ते कलात्मकदृष्ट्या आणि चित्रपट म्हणून आणखीन कसे चांगले होतील याचा जर आपण प्रवास करत राहिलो, तर मुळात आपण चांगले चित्रपट बनवणारे होऊ. हे माझ्या मनामध्ये क्लिअर झालं आणि त्यामुळे असं काही झालं नाही, की हा असाच असला पाहिजे, तसाच असला पाहिजे. आणि म्हणून आज बघताना मला असं वाटतं, की आता दोघी असेल, 10वी फ, वास्तुपुरुष, संहिता, घो मला असला हं. हवा, एक कप चहा असे सगळे जर वेगवेगळे चित्रपट आमचे आठवून बघितले ना, तर खरं म्हणजे ते असे एका कप्प्यात बसणारे नाहीयेत. ते हं. वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी बनवले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बनवलेले आहेत. फक्त एक काय होतं आपल्याला बघणाऱ्यांना म्हणजे आपल्या समाजाला थोडीशी लेबल लावायची सवय आहे. त्यामुळे हे सामाजिक बांधिलकीवाले असा एक शिक्का मारला गेलेला आहे आणि त्याविषयी फार तक्रार नाहीये. कारण खरोखरच समाजाचं देणं आपण लागतो असं मानून चांगले चित्रपट बनवणारी माणसं खरंच आपल्या समाजात कमी आहेत. त्यामुळे तो शिक्का बसला तरी हरकत नाही असं एक प्रकारे हां, मानून हां. काम करत राहिलो आम्ही. मी असं तुमचे एकदा कारकिर्दीवर नजर टाकली तर असं लक्षात आलं, की काही चित्रपटांनी स्त्रीवाद याविषयी तो चित्रपट बोलतो. हं, एक चित्रपट आहे तो माहिती अधिकार कायदा आणि याविषयी बोलतो. म्हणजे बरोबर. अधिकार आणि हक्क हं, याविषयी हं, हं. बोलतो किंवा काही मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये बरोबर, बरोबर. बोलतात. असे ठळक वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही हे केलेलं दिसतं. आणि त्याचे वेगवेगळे पैलू पण आहेत हं, याच्यामध्ये. हं, पण ना ह्या सगळ्यामध्ये व्यापकपणे जर पाहिलं तर एक विषय मात्र सातत्यानं येताना दिसतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. हं. म्हणजे हा व्यापक अर्थाने मी घेतोय. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्किझोफ्रेनियाचा विषय मांडला असेल बरोबर. किंवा मेंटल डायलेमाचा विषय असेल. असे बरेच हो, मग नंतर हो. तुम्ही डिप्रेशनचा एक हो, विषय हो. आता कासवमध्ये कासवमध्ये आला. आलेला आहे. तर असं का म्हणजे त्याच्यावर जास्त जोर का दिलेला दिसतो? हं, असं हं, मला हं. विचारायचं मला. ते कसं आहे ॲक्चुअली म्हणजे हे काही विषय तर झालेच, पण मुळात तो प्रवास असा झाला, की जे लघुपट तुम्ही म्हणालात ना, आता जवळ-जवळ 70-80 लघुपट आम्ही हो. बनवले आणि ते बनवत राहिलोच, अजूनही बनवत राहिलो. त्यामुळे ते असं कुठे नाही, की बुवा लघुपट म्हणजे आपल्या प्रेक्षकांना मला आवर्जून सांगावसं वाटेल, की लघुपट बनवणं ही काहीतरी स्टेपिंग स्टोन किंवा पायरीचा दगड नाहीये, की पहिल्यांदा नाटक केलं, मग लघुपट केलं आणि आता फीचर फिल्म करणार. लघुपट हे स्वतंत्रपणे ताकदवान माध्यम आहे आणि म्हणून ते करत राहिलं पाहिजे, असं म्हणून आम्ही करत होतो. या सगळ्यामध्ये काय झालं, अनेक सामाजिक संस्थांसाठी छोटे-छोटे लघुपट बनवले, ज्या छोट्याशा फीचर फिल्म असल्यासारख्या होत्या. कारण ते कथात्मक पद्धतीने बनवले होते. कारण आमची इच्छा अशीच होती, की आपला जो प्रेक्षक आहे, तो कथात्मक चित्रपट बघणार आहे. त्याला एखादी ड्राय डॉक्युमेंटरी दाखवली, तर तो पटकन घेऊ शकत नाही, सामान्य प्रेक्षक जो आहे तो. म्हणून त्या जेव्हा बनवत राहिलो, तेव्हा त्यातल्या अनेकांना असं वाटलं, की ज्याला आपण मेनस्ट्रीम सिनेमा म्हणतो, फीचर फिल्म म्हणतो, यामध्ये असा विषय आला तर किती जास्त चांगलं होऊ शकेल. म्हणून जणू काही त्याचंच एक मोठं स्वरूप असल्यासारखं ही माणसं आमच्याकडे यायला लागली. म्हणजे देवराई ही हे त्याचं पहिलं हां. उदाहरण म्हणता येईल, की जो स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन आम्हाला म्हणाले, की तुम्ही आम्हाला एक डॉक्युमेंटरी करून द्या. तर तो विषयच एवढा मोठा व्यापक आहे, की असं लक्षात आलं, की ह्याच्यावर छोटीशी नाही फिल्म होणार. मग आम्ही म्हटलं, आपण कमीत कमी किती बजेट तुम्ही उभं करू शकता, त्याच्यामध्ये आपण फीचर फिल्म करू. आणि मग खूप चांगले कलाकारांनी साथ दिली. असं करत-करत ती बनली आणि मग ती पाहून आता नितळसारखा चित्रपट जो आहे, तो तो हो. त्याच्या निर्मात्यात तो चित्रपट पाहूनच आमच्याकडे आलाय. आणि तो आता मानसिक आरोग्याबद्दल नाहीये, पण तो अंगावरचं कोड पांढरे डाग पांढऱ्या आणि कोड कोडांबद्दल. आणि विटिलिगो हं. याबद्दल आहे. असं करत-करत म्हणजे काही वेळेला हे कलात्मक विचार करणारे लोक आम्हाला म्हणतात, की हे एक प्रकारे कमिशन प्रोजेक्ट्स नाहीयेत का? हं. तर त्याविषयी आम्हाला काही दुःख नाही वाटलं. ओके, हा कमिशन प्रोजेक्ट आहे. आता त्याला व्यापक अर्थ कसा द्यायचा हे आमच्या हातात आहे. म्हणजे स्किझोफ्रेनिया या विषयावरतीच फक्त फोकस्ड असं न करता त्यातून देवराईचा एक व्यापक मुद्दा तयार हो. होतो. कासवचं जसं डिप्रेशन हे करता-करता त्यातून त्या कासवांच्या रेल्वे संवर्धनाच्या हां. विषयाचा बॅकड्रॉप त्याला मिळतो किंवा नितळ विषयी बोलताना सौंदर्य म्हणजे काय हा व्यापक प्रश्न तयार होतो. मग तो फक्त त्या आजाराची ती फिल्म तयार होत नाही. असं डिमेन्शियावरती आता अस्तू सारखी फिल्म जेव्हा आम्ही बनवली, हो. तेव्हा त्याच्यातून मुद्दा हाच आहे, की अ, आपण कुठल्यातरी जुन्या मेमरीजच्या सगळ्या चेनमध्ये बांधून घेतोय स्वतःला का जसं आता बुद्धिस्ट तत्वज्ञानात म्हणतात, की या क्षणामध्ये तुम्ही जगणार की नाही? तर जणू काही डिमेन्शिया आपल्याला ते शिकवतोय का? असा व्यापक प्रश्न त्याच्यामध्ये होता. असा सगळ्याचा एक होत प्रवास झाला. प्रवास. आणि अजून एक दुसरा असा मुद्दा दिसतो आपल्याला, की तुमचे जे सर्व चित्रपट आहेत, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या भूमिका एक ताठपणे उभ्या केलेल्या दिसतात. बरोबर. म्हणजे बहुतांशी वेळेला जरी त्या मुख्य भूमिकेत नसल्या,
तरी त्या खूप स्ट्रॉंग पद्धतीने उभ्या केलेल्या दिसतात. बरोबर, बरोबर. तर त्याचं काय एक कारण? त्याचं एक कारण तर या सर्व चित्रपटांच्या संहिता सुमित्रा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मला वाटतं एक अंतर्मनामधला जो स्त्रीवादी दृष्टिकोन आहे तो नक्की त्याच्यामध्ये आला असेल. पण त्याच्यामध्ये मी माझा पण सहभाग आहे असं मानतो त्या हं. स्त्रीवादी विचारसरणीमध्ये. कारण अगदी पहिल्यांदा जेव्हा आम्ही डॉक्युमेंटरीज वगैरे करत होतो, त्या पहिल्या बाई पाणी वगैरे, तेव्हा कोणी एका पत्रकारांच्या याच्यात मला म्हणजे पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारला होता, की "अहो त्या एक बाई आहेत, म्हणून त्यांचा स्त्रीवादी दृष्टिकोन मी समजू शकतो. तुम्हाला काय पडलंय ह्याच्यात जाण्याचं?" असा जवळ थोडा रागावून मला प्रश्न विचारला होता. तर मी त्यांना म्हटलं, की पुरुषी पद्धतीने कलाकृतीची मांडणी ही वर्षानुवर्ष चालूच आहे. चालूच आहे. त्यामुळे मी जर कलाकार म्हणून मला नवीन काहीतरी करायचं असेल, तर मला कलाकार म्हणून स्त्रीवादी मांडणी महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळे मी माझ्या कलाकार म्हणून माझ्या मनामध्येच तो स्त्रीवाद आलाय, असं आज मला वाटतं विचार करताना. एक पुरुष म्हणून त्याच्यात अनेक अडथळे नक्की येत असणार, म्हणून मी फार मोठा काही क्लेम करत नाही. पण माझा प्रयत्न निदान असा असतो, की एक बघण्याची पुरुषी दृष्टी असते, जी चित्रपट दिग्दर्शकाची असते, कॅमेरामनची असते. त्या सगळ्यातून जो एक पुरुषी दृष्टिक्षेप तयार होतो ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, तो टाळून आपण काही करू शकतो का? असा एक त्याच्यामध्ये विचार होता. आणि दुसरं मला असं लक्षात आलं, की आपल्या समाजामध्ये सुद्धा तुम्ही पहा, की अनेक बायका स्वतःचं आयुष्य हातात घेऊन घडवत असतात, हं. जगत असतात आणि अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेत असतात. पण त्या तो निर्णय मान्य करायला स्वतः तयार होत नाहीत. कारण समाज त्यांना तसं करू देत नाही. करू देत नाही. त्यामुळे आपल्या आया, आजी असतील, मावश्या असतील, कोणी वहिन्या असतील, त्या महत्त्वाचे निर्णय घेताना हळूच बाजूला होतात, की जणू काही त्याचं क्रेडिट नको घ्यायला. कारण मग ही काहीतरी चुकीचं वागणारी आहे, असं काहीतरी त्याच्या ब्लेम येईल की काय, ठपका येईल की काय म्हणून. तर ते स्थान त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे कथानक पुढे नेणारी व्यक्तिरेखा ही स्त्री असणं, याची आपल्याला प्रेक्षक म्हणून सवय नाहीये. ती दुय्यम असली पाहिजे, तिने सपोर्टिव्ह असलं पाहिजे, सहाय्यक भूमिकेत असलं पाहिजे किंवा अगदी प्रमुख भूमिकेमध्ये जरी स्त्री असली अनेकदा एखाद्या चित्रपटाच्या, तरी ती सोसणारी असते. ती कथानक पुढे नेत नसते. त्या कथानकाचा बळी म्हणून बळी आहे. तिला आपण गौरवत असतो. अशा पद्धतीची कथानकं बघायची आपल्याला सवय आहे. तर त्याची ती मोडायला हवी असंही मला वाटतं. आणि त्यातून कथानक पुढे नेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा व्यक्तिरेखांमध्ये स्त्रिया असणं, हे त्यामुळे आपोआपच सर्व फिल्म्समध्ये होत गेलं आणि इथूनही पुढे होत राहील असं मला वाटतं. म्हणजे मी सुद्धा जेव्हा आता नवीन संहिता लिहितो आहे, तेव्हा मला असं वाटतं की त्यातल्या स्त्रियाही मला ताकदवान दिसतात. कारण त्या हं. मला समाजात दिसतात, माझ्या समाजात आयुष्यात दिसतात. दिसतात. हां, तर मी त्याच मुद्द्यावर येणार होतो, की आत्तापर्यंतचा तुमचा मराठीतला एक प्रवाह असा वेगळेपणाने दिसतो. तर आता यापुढे पण तोच राहणार आहे? म्हणजे मी या अर्थाने बघतो, की हे चित्रपट समाजाला पण घडवत असतात. नक्कीच. पण व्यावसायिक पद्धतीने जर बघितलं, म्हणजे आपल्या एका नेहमीच्या व्यावसायिक हं, हं, हं. व्याख्येप्रमाणे, तर यांना तसं काही फार यश म्हणजे आता मला कासवच्या वेळेचं आठवतं, की खूप वेळा थिएटर्स मिळणं आणि असा हो, सगळा हो. भाग झाला होता. हं, हं, हं. मग शेवटी आपण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचा उपयोग केला. तर मग असं काही डोक्यात आहे यापुढे का व्यावसायिक अ, म्हणजे यशाच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? हं. नाही, मला असं वाटतं की व्यावसायिक यश कधी-कधी मिळतही गेलं. म्हणजे उदाहरणार्थ अगदीच पहिलाच चित्रपट दोघी होता, जो काही आठवडे विजय थिएटरमध्ये चालू होता. 10वी फनी आम्हाला खूप मोठं व्यावसायिक हं, यश दिलं. जे खूप पैशात रूपांतरित झालं नाही. कारण त्या काळात छोटी-छोटी तिकीटं होती. सिंगल स्क्रीन हं. थिएटरला आपण साध्या-साध्या प्रेक्षकांनी तो पाहिला. आपण प्रचंड पाहिला. लाखो प्रेक्षकांनी पाहिला. त्याच्या सीडीची पायरसी झाली आणि ज्यामुळे आम्हाला हां. भयंकर आनंद झाला, की आपली सीडी सेफा पायरसी करून झोपडपट्टीमधली अनेक मुलं म्हणायची, "हे बघा सर, आमच्याकडे एक फिल्म आहे." तर आम्ही त्यांना सांगतही नव्हतो, की ही आमची आहे म्हणून. आमचे. पण त्यांनी ती पायरसी करून चोरून आणली आणि तो बघतोय ह्याच्यात आम्हाला जास्त आनंद होता. त्यामुळे असं व्यावसायिक यश टप्प्या-टप्प्यांवर अनेकदा मिळत गेलं. पण एक खरं आहे, की व्यावसायिक चित्रपट बनवताना व्यावसायिक गणित हे पहिल्यांदा, मग चित्रपट बनवण्याची प्रक्रिया अशी एक दिशा असते. आणि त्यामुळे काय विकलं जातं, तो माल आपण बनवूया असा दृष्टिकोन असतो. तो मला अजूनही वाटत नाही घ्यावा असं म्हणून. अ, आपण समाजाला आपल्यापेक्षा 4 पावलं पुढेच न्यायचं आहे. त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाणारा चित्रपट तयार केला पाहिजे. थोडासा ढकलल्यासारखा समाज येतो पुढे. हळू-हळू त्यातून त्यांची अभिरुची बदलत जाते. याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कसं आहे, की याच्या सगळ्यामध्ये मार्केटिंग नावाच्या गोष्टीची खूप मजेशीर हे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः 10-12 वर्षांमध्ये तयार होत झालेलं. तर त्याचं एक स्वतंत्र राजकारण आहे आणि ते मला वाटतं फक्त आम्हालाच सोसायला लागलं असं नाहीये. अनेकांना ते सोसायला लागतं आणि त्यामुळे त्याचे पॉकेट्स तयार होतात. अमुक पद्धतीचे चित्रपट उचलले जातात, अमुक पद्धतीचे नाही जात किंवा काही वेळेला एखादा चांगला चित्रपट चुकून-माकून चांगल्या मार्केटिंगने एकदम लोकप्रिय पण होतो, असंही होतं. त्यामुळे या सगळ्याला वेगवेगळे अपवाद आहेत. तर त्याचं कुठलंही दडपण न घेता आपण काम करत राहावं असं मला वाटतं आणि त्यातून हळू कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यवसाय होत राहतो आणि फार मोठी व्यावसायिक महत्त्वाकांक्षा नाहीये, कलात्मक हां. महत्त्वाकांक्षा जास्त मोठी आहे म्हणजे असं मला त्यामुळे वाटतं. तद्दन व्यावसायिक ज्याला आपण म्हणतो, असं काही डोक्यात
नाही आणि असं. मला असं वाटतं की तसं नाहीच आहे, असं मला काही वेळेला म्हणजे वाटतं. म्हणजे त्याच्यात मी 2 गोष्टी सांगतो. आता उदाहरणार्थ मी "घो मला असला हवा" ही संगीतिका बनवली होती. राधिका हं, आपटेचा पहिला चित्रपट होता तो. तर तो अगदी व्यावसायिक म्हणावा असा गमतीशीर होता, मनोरंजक होता. याच्यात एकच गोष्ट फक्त नसते, नसू शकते आमच्या याच्यात. ती मला असं वाटतं की व्यावसायिक यश मिळवण्यासाठी समाजामधली जी मूल्यव्यवस्था आहे ना, तिला आणखीन आहे तसंच ठेवण्याची चा एक सोयीस्कर दृष्टिकोन घेतला, तर तुम्ही जास्त लोकप्रिय होता. ही मात्र खरी गोष्ट आहे. तर ते नक्की नाहीये करायचं. तर तुमच्या व्हॅल्यूजना, तुमच्या मूल्यव्यवस्थेला धक्का द्यायचा आहे, तुम्हाला त्रास द्यायचा आहे, तुम्हाला विचार करायला लावायचा आहे. तर तितक्या प्रमाणामध्ये कमी लोकप्रिय होण्याची शक्यता गृहीत जास्त. धरली पाहिजे. हां. कारण व्यावसायिक चित्रपट हा अनेकदा गोष्टी सपाट करतो, सोप्या करतो. त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींना फारसा हात लावत नाही. महत्त्वाच्या अंधश्रद्धा असतील, महत्त्वाची माणसांचे मानसिक घोटाळे असतील, राजकारण असेल, त्याला फार धक्का लावायचा नाही. असं केलं तर तो चित्रपट पटकन यशस्वी होतो. चालतो. कारण मग तो कसा आहे, की टाईमपास म्हणून घ्यायला आपल्याला सोपा पडतो. मूल्यव्यवस्थेला आणि छोटे-छोटे तो धक्के लक्षात आणि पण नाही राहत. हां आणि तो लक्षात पण नाही राहत. हं, मग या सगळ्याला अपवाद आहेत, नक्कीच आहेत. कारण अनेकांनी या सगळ्याला धक्का देणारा असा चित्रपट बनवून सुद्धा तो लोकप्रिय होणं असंही हं, शक्य आहे. हं. म्हणजे उलटं मला नियम कुठलाही हे करायचं नाहीये. पण त्यामुळे मला असं वाटतं, की ते करता जसं 10वी फ सारखा चित्रपट मला अगदी आठवतो, की आम्हाला तो एक दिवसही थिएटरमध्ये लागेल असं वाटलं नव्हतं. आम्ही त्याच्या सीडीज शाळा-शाळांमध्ये वाटणार होतो. आणि तो 40 आठवडे चालला. त्यामुळे हो. हेही घडू शकतं. त्यात तुम्ही पार्श्वगायन पण पार्श्वगायन म्हणजे मी गीतलेखन हां, केलं. ओके. हां. पार्श्वगायन मी अगदी छोटंसंच थोडं. कुठे-कुठे वेलकम होममध्ये कशा पद्धतीने ते एक रॅप सारखं गाणं म्हणायचं हं, होतं म्हणून हं. मी आमचा संगीतकार पार्थ उमराणीबरोबर मी पण एक माझा आवाज दिला. पण नाहीतर अदरवाईज पार्श्वगायन हा माझा असं हे नव्हे. पण गीतलेखन मी खूप केलंय. केलं. आमच्या चित्रपटांसाठी केलं, इतरांसाठी. मी जवळ-जवळ मी 90-100 पर्यंत गाणी लिहिली असतील हां. वेगवेगळ्या ही बाजू चित्रपटांसाठी. दुर्लक्षित राहिलेली. हो आणि बऱ्याचदा दिग्दर्शकच गीतं लिहितोय म्हटल्यानंतर त्याचं काही लक्ष जात नाही. वेगळे क्रेडिट्स काही. किंवा वास्तुपुरुष संहिता वगैरेसाठी जी मी गाणी लिहिली, ती बऱ्याचदा जुनं लोकसंगीत किंवा उर्दू गझल आहेत त्याच वापरल्यात असं लोकांना वाटत राहिलं. तर ते मी थोडंसं कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं, की याचा हं. अर्थ ते खरंच खरंच. परंपरेने चांगलं वाटतंय असं. अ, मी असं ऐकलंय, की तुम्ही जेव्हा सुरुवातीला काही चित्रपट बनवत होता, तेव्हा अतिशय कमी साधनांमध्ये हो, वगैरे हो. किंवा अतिशय कमी लोकांमध्ये आणि स्वतःच खूप गोष्टी करून हं. असे ते चित्रपट तयार केले. तर काय नेमकं ते म्हणजे खरं म्हणजे ते अजूनही चालूच आहे असं मला वाटतं, की तो जो काही तामझाम आहे सगळ्या मोठ्या टीमचा तो कधीच फार परवडला नाही आणि त्यांनी काही बिघडत नाही असंही लक्षात आलं. त्यामुळे असं एक म्हणजे हौशी नाटक किंवा रंगभूमी चालावी तशा पद्धतीचं एक घरगुती स्वरूप आमच्या सगळ्या कामाला कायम असत होतं. आणि सुरुवातीला 16 एम-एम वरती काम केलं. त्यावेळेला तर व्हिडिओ आलेलाच नव्हता. म्हणजे 85 साली जेव्हा बाई पहिल्यांदा लघुपट बनला तेव्हा. मग हळू-हळू व्ही-एच-एस कॅमेरा, मग यूमॅटिक, बिटा अशा वेगवेगळ्या टेप्स आल्या. त्याच्यावरती काम केलं. मग मिनी डीव्ही सारखी छोटी आणि डीव्ही वगैरे कॅमेरे आले. त्याच्यावरती काम केलं. असं बघता-बघता आता डिजिटल कॅमेरे आले. आणि त्यामुळे आता जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन 2011 मध्ये चालू होतं, तर तेव्हा त्या सगळ्याला आपली प्रतिक्रिया म्हणून एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट सांगावी असं सुमित्राताईंना वाटलं. तर तेव्हा तर आम्ही अक्षरशः मला वाटतं 3 का 4 लोकांची टीम होती. म्हणजे सुमित्राताई, मी, आमचा कॅमेरामन अमोल गोळे, त्याचा 5D कॅमेरा होता छोटा आणि आणखीन एक सहाय्यक संतोष संखद आमच्याबरोबर त्यावेळेला होता. अशा आम्ही 4 लोकांनी मिळून त्याचे सगळे सीन्स शूट करायला सुरुवात केली. मग आणखीन एक 3-4 लोक वेळोवेळी यायचे आणि सगळ्या कलावंतांनी त्याच्यामध्ये फुकट काम केलं आणि त्यामुळे तो एक आंदोलनाच्या एका स्पिरिटमध्ये ती फिल्म तयार झाली. तर ती फीचर फिल्म म्हणून तयार झाली आणि ती थिएटरपर्यंत पोहोचली. त्याला पुणे महोत्सवात प्रथम पारितोषिक मिळालं, संत तुकाराम पारितोषिक. तर असं लक्षात आलं, की या सगळ्या कन्स्टेंट्समध्ये सुद्धा आपण चांगली फिल्म करू शकतो. तर ते करत राहायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मी असं प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, की आता बरेच तरुण मुलं आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली मुलं हो, हो. आपापल्या आयडियाज घेऊन येत आहेत आणि मोबाईलसारखं माध्यम नव्याने उभं राहत आहे हं. आणि त्याच्यामध्ये एडिटिंग, म्युझिक अशा सर्व गोष्टींचं एकत्रीकरण पण झालेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे मी असं म्हटलं, की आता ते साधनं आणि ते अधिकच कमी ह्याच्यामध्ये हो, करू शकतायत. हो, हो. तर या सगळ्या तरुणांना म्हणजे त्यांच्याकडं अर्थात आशय आणि विषयाचा भाग आहेच आहे. हं, पण हे सगळं धरून तर तुम्ही त्यांना काय म्हणजे काय सांगू इच्छिता? हं. हे मला एक नक्की वाटतं, की म्हणजे या सगळ्या डिजिटल क्रांतीमुळे या माध्यमाचं लोकशाहीकरण झालं, जी गोष्ट खूप चांगली झाली असं मला वाटतं. कारण त्यावेळेला म्हणजे 85 साली जर मी म्हटलं, की मला फिल्म कॅमेरा कसा दिसतो बघायचा आहे, तर एक एक वर्ग असा होता, की नाही, ते तुला तो बघता येणार नाही आणि त्याच्या त्या व्ह्यू हं. फाइंडरमधनं बघणं म्हणजे जणू काही काहीतरी आयुष्यात आणि एखाद वेळेला मिळणारा चान्स आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जायचं. इथून जात असं मला वाटतं, की एवढासा जरी कॅमेरा मोबाईल असला तरी तो शूट करू शकतो आणि त्यातून काहीतरी चित्रित होतं. काहीतरी ध्वनी रेकॉर्ड होतो.
तर हे झाल्यानंतर जे एक माध्यम प्रत्येकाच्या हातात आलं ना, की तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, खेड्यात आहात, कुठल्याही जातीत जन्मलेले आहात. तुम्हाला हे बनवण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्याविषयी अनेकांच्या या तक्रारी होत्या. मग अभिजात कलेला आता काय अर्थ उरला? मग चित्रपट आता गांभीर्याने कोणी करतच नाही. तर मला असं वाटतं, की ओके, ते ते नाही झाले तरी चालतील. पण एकदा हे लोकशाहीकरण आणि त्याचं सगळं जे मिस्टिफिकेशन होतं ना, ते गेलं. हे ठीक फार आहे. बरं झालं. आणि आता प्रश्न कुठे आहे, की जे आपल्या उत्स्फूर्ततेने ते हाताळतायत ना, त्यांना हे सांगायला पाहिजे, की माध्यम तर आहे तुमच्या हातात. एक छोटासा मोबाईलचा कॅमेरा का होईना तुम्हाला मिळालेला आहे. आता आतमध्ये जाऊन विचार करा, की मला काय सांगायचंय? म्हणजे कॅमेरा माझ्या हातात कुठला आहे हा मुद्दाच महत्त्वाचा नाहीये. आपल्याला काय सांगायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर सांगण्यासारखं नसेल तर घाईने काही करायचं कारण नाही. तर काहीतरी सांगण्याजोगं सुचेपर्यंत, मनात येईपर्यंत स्वतःवरती जास्त काम करायला पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी मी कुठला अँगल घेऊ, कसं शूटिंग करू, असं या तंत्रज्ञानाचा आपला अभ्यास करण्यासाठी हे माध्यम वापरायला पाहिजे. की हाच मोबाईल वापरून मी इकडून शॉट घेतला तर कसं दिसतंय, तिकडून शॉट घेतला तर कसं दिसतंय. असं आता कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये न जाता कदाचित एखादा तरुण स्वतःचा स्वतः अभ्यास करू शकतो एकलव्यासारखा. तर हे मला आज खूप महत्त्वाचं वाटतं आणि ते केलं गेलं पाहिजे असं वाटतंय. कारण हे तंत्रज्ञान तसं बघायला गेलं ना तर कॉम्प्युटरवरती कोणीही काहीतरी एडिट करू शकतंच. हं. पण अमुक एक शॉट एवढा वेळ ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो? तो लवकर कट केल्यावर काय परिणाम होतो? ही 2 दृश्य एकमेकांना जोडल्यानंतर काय परिणाम होतो? आणि शिवाय जागतिक चित्रपट आता आपल्याला अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. ते बघत राहणं, नाही समजले तरी वेगवेगळ्या पद्धतीचे बघत राहणं. हे करता आपली एकूण माध्यम साक्षरता जितकी वाढेल, तितकं मला वाटतं की जास्त वेगवेगळे आणि चांगले फिल्म मेकर्स आपल्याला मिळतील. पुढचे काही प्रकल्प सांगू इच्छिता, की कोणते करतायत? म्हणजे अर्थातच तुमच्या त्या सगळ्या अ, गणितांमध्ये जर बसत असतील तर? नाही असं अजून नाही खरं, पण एक आता म्हणजे मी माझ्या स्वतःच्या 3 संहिता लिहिल्या आहेत आता आणि म्हणजे 2 चित्रपट म्हणजे फीचर फिल्म्सच्या आहेत, एक वेब सीरीजची पण आहे. एकावरती आणखीन काम चालू आहे. तर असं सगळं लिहून प्रयत्न करतोय मी. पण म्हणजे हे सुद्धा मला आपल्या प्रेक्षकातल्या धडपडणाऱ्या तरुणांना सांगावसं वाटेल, की तुम्ही जे काही मगाशी एवढं वाचून हं. दाखवलत ना, की म्हणजे सांगितलत, की इतके चित्रपट बनवले हे ते. एवढं झालं तरी सुद्धा मला पुढच्या निर्मात्यापर्यंत पोहोचणं ही गोष्ट सोपी नाहीये आज अवघड सुद्धा. आहे. आणि त्यामुळे काय होतं, की या सगळ्या माध्यम स्फोटामुळे अजूनही असंच होतं, की नाही आम्हाला अशा पद्धतीचा माल हवाय. असं जे काही आहे ना, म्हणजे आम्ही अनेकदा म्हणतो, की आम्ही कुठेतरी तो कापसाचं हे घेऊन गेलेल्या छोट्या शेतकऱ्यासारखं आहे, की ते आम्ही तुमचा माल ठरवणार आणि नाहीतर घरी जा. आम्ही तुम्हाला कुठे सांगितलं होतं पिकवायला. हे जे मोठाल्या याच्यामध्ये मार्केटमधले वागवू शकतील आपल्याला. तर तशाच पद्धतीचं एक वातावरण या सगळ्या माध्यमांच्या सुद्धा मार्केटमध्ये आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला आदर मिळतो, प्रेमाने वागवलं जातं. पण व्यावसायिक गणितांच्या पलीकडे जाऊन पटकन माणसं नवे प्रयोग करायला तयार होत नाहीत. तर त्यासाठी धडपड करतच राहावी लागणार असं दिसतंय. शेवटचा एक असा प्रश्न आहे, की तुमचा एकूण प्रवास बघता अ, असं दिसतं, की तुम्हाला या माध्यमातून स्वतःला काहीतरी सांगायचंय. नक्कीच. तर ते काय आहे? काय म्हणजे आत्तापर्यंत ते डिफाईन झालंय का, की काय हे मला सांगायचंय? हं. म्हणजे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीची एक अ, माणूस म्हणून काहीतरी एक स्वतःविषयी त्या व्यक्तीला वाटणारा आदर आणि त्या व्यक्तीचं सगळ्या समाजाशी विश्वासी असणारं नातं याबद्दल काहीतरी सांगावसं वाटतं, असं म्हणता येईल. मग कधी ती स्त्री म्हणून, कधी वेगळ्या जातीतला किंवा जातीतली म्हणून असेल, कुठलेही असेल, तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो जो एक स्वतःविषयीचा आत्मविश्वास आहे, आदर आहे, ती भावना नष्ट होते. कधी-कधी समाजाशी, विश्वाशी भांडण सुरू होतं. निसर्गाशी असलेला संबंध तुटतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं तर फार धूसर आहेत आणि म्हटलं तर त्या आपल्या प्रत्येकावरती परिणाम करणारे आहेत. मग यात सामाजिक चळवळीही येतात. एकत्र मिळून काम करणारी त्या संघटना पण येतात. एकेका व्यक्तीची लढाई पण येते. मग कुणाची कवी म्हणून असेल, कुणाची चित्रकार म्हणून लढाई चाललेली असेल, वेगवेगळ्या अन्यायांच्या बद्दल चाललेली ही घुसमट असेल. तर हे सगळंच त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे कुठेतरी असं काहीतरी मला सापडतंय असं सांगायचंय. वाटतंय आणि जे सांगावसं वाटतंय. धन्यवाद. नर्चर द सिने कल्चर हे ब्रीद घेऊन सुरू झालेला ICA चित्रपट महोत्सव सध्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघू शकतो. त्यासाठी ॲप पण डाउनलोड करता येईल आणि त्यासाठी ICAFilmFestival.com या साईटवर गेल्यास आपल्याला बरीच माहिती मिळेल आणि तिथे क्लिक केल्यास आपल्याला चित्रपट पण पाहता येतील. धन्यवाद.